आज आहे बुरंबाळ मुक्काम आणि सागरांना वाट बघत बसलेले स्टँडवर, कारण आमची गाडी आहे खाली रंकाळा स्टँडला. तिथंच आम्हाला भेटले हुपरीच्या बुलेट ट्रेनचे ड्रायव्हर. रंकाळ्यावरून 2:20ला आम्ही सुटलो गावडी फेरीसाठी, जिचा मार्ग असतो भोगाव, अनुस्कुरा, चौकेवाडी, कुंभवडे, गावडी. पावसाळ्यात चहा म्हणजे सोनं, म्हणून आम्ही बाजार भोगाव मध्ये अमितच्या हॉटेलला चहा प्यायला थांबलो. आणि तेवढ्यात आली पडसाळी गाडी. पडसाळी गाडी जराशी आज लेट होती. पडसाळी गाडीतल्या कंडक्टर ड्रायव्हरांनी हाक दिली आणि मग ते पण आले चहा प्यायला. रणधीरला म्हटलं ड्युटी बदलून दिला नाहीस, किमान चहा तरी दे. चहा सोडून ह्यो पोजच द्यायला लागला. चहा पिऊन आम्ही मार्गस्थ झालो आपापल्या मार्गावर. काळजवडी मार्गे पडसाळी आणि अनुस्कुरा मार्गे गावडी. पावसासोबत वाऱ्याची पण बॅटिंग जोरदार चालू होती. चौकेवाडीच्या कोपऱ्याला शाळेची पोरं थांबलेली असतात आणि शाळेच्या पोरांना घेऊन पुढे आपण मार्गस्थ व्हायचं असतं. प्रत्येकाच्या हातात छत्री असून पण सगळेजण भिजलेले होते आणि एसटी यायच्या टायमिंगलाच बरोबर मोठा पाऊस चालू झालेला. पोरांना घेऊन मुसलमानवाडीच्या कोपऱ्याला जातोय तोपर्यंत पुढे समोर झाड पडलेलं दिसलं. नुसतं झाड पडलेलं नव्हतं, तर झाडानं वायऱ्या पण तोडून ठेवलेल्या होत्या. तिथं शेजारीच राहायला असलेल्या एका मामाने आणि दादाने ती झाड तोडायला चालू केलं आणि 10 मिनिटात रस्ता रिकामा करून दिला. ग्रामीण भागातील लोक या बाबतीत मात्र एकदम जबरदस्त असतात. मत्तीची वाट न बघता शक्य त्या गोष्टी आपण स्वतः करतात. हे कार्यकर्ते पण म्हणत होते आम्ही झाड उचलायला जातो, पण यांना मी पाठवलं नाही. झाड बाजूला केल्यावर पोरांच्या चेहऱ्यावर आनंद बघा की. घरला जाऊन भाकरी करणार आहे. गावडीवरून परत येताना मराठी शाळेतल्या या पोरांना बघून तुम्हाला तुमचं बालपण नक्की आठवणार. पुढे थोड्याच अंतरावर वायरीचं काहीतरी काम चालू होतं, त्यामुळे थोडा वेळ थांबलो आणि परत निघालो रंकाळ्याच्या दिशेने. रंकाळ्यावर पोचल्या आम्हाला तिथे दिसला एक जादू. हे जादू कुणाचा आहे म्हणल्यावर लगेच तिची मम्मी म्हणली हे आमचं जादू आहे. खरं हे धूप खात्याला जादू नाही आहे, हे चॉकलेट खात्याला जादू आहे. बुरंबाळ मुक्कामची बस 7:30 वाजता रंकाळ्यावरून सुटते. रंकाळ्यावरून सुटायच्या वेळीच बरोबर पाऊस होता, त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि मार्गस्थ झालो. बसमध्ये तिकीट काढून झाल्यावर भाऊ म्हणला वडापाव खाणार काय. तुम्हाला वाटलं असेल हिचं लय प्रेम आहे, पण नाही, हिचा उपवास होता म्हणून हिनं तिच्या वाटणीचा वडापाव मला दिला. अशा तऱ्हेने पाऊली चालती बुरंबाळची वाट करत आम्ही निघालो बुरंबाळच्या दिशेने. बुरंबाळमध्ये पोहोचलो. पाऊस जोरात चालू होता. गाडीच्या काचा लावल्या आणि दारात येऊन उभारलो. इथं किल्ली ठेवली असते खिडकीला, पण ती किल्लीच सापडत नव्हती. म्हणून पाटलांच्या घरात जाऊन हाक मारायला चालू केली, पण काय तिकडनं ओध येईना कोणच. माळापुडीला रोप लावणीसाठी सासरोडला गेल्यामुळे पाटील साहेब काय नसणारच म्हणलं. आमच्या हाका ऐकून साईडचा मामा आलेत, पण बावळूला काय आत ऐकू जाईना, कारण त्यांची बेडरूम एकदम आतमध्ये आहे. शेवटी अर्ध्या तासानंतर आमच्या अर्ध हाकांना प्रतिसाद देत बावळू आला बॅटरी घेऊन आणि आम्ही रूमकडे गेलो. अशा व्हिडिओसाठी फॉलो करा जयवंत भोसले इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर.